हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आहे 30वा. 30 ब्लॉग झाले आणि कंटिन्यू ब्लॉग येत आहेत. तर तुमचं पण खूप प्रेम भेटत आहे. तुम्ही पण ब्लॉग अगदी मनापासून बघताय आणि हळूहळू लोक म्हणजे सबस्क्रायबर पण वाढत आहेत. त्यामुळे खूप भारी वाटते. मी आता ब्लॉग वगैरे बनवते तर जण म्हणजे माझे रिलेटिव्हज ते म्हणजे मला म्हणतात की ती काय घरातलं दाखवते असं तसं. तर आता ती बोलतात म्हणून मी काही वाईट वाटून घेत नाही, कारण तीच लोक सुरुवातीला येऊन माझा ब्लॉग बघतात की मी आज काय दाखवले ब्लॉगमध्ये. त्यामुळे त्यांचा फुल सपोर्ट आहे मला. थँक्यू. तुम्ही मला नावं पण ठेवताय आणि ब्लॉग पण बघताय. जास्त दूरचं कोण नाही, जवळचीच आहेत. आणि पुढे जाऊन काय होणार आहे माहितीये का, हे बघा किती लोकांनी नावं ठेवलं ना तर आपण आपल्या कामावर फोकस करायचं असते आणि पुढे जाऊन ना तीच लोक आपल्याला डोक्यावर घेऊन असतात. हे म्हणजे रियालिटी. हे असंच होते. जाऊ दे, युट्यूबवर आलं ना त्यांना माहिती नाही युट्यूबचं म्हणजे काय आहे काय नाही, त्यांना माहित नाही. मी त्यातलं नॉलेज घेतले त्यामुळे मी व्हिडिओ करते. त्यांना वाटतं ही टाइमपास करते, पण मी जसा करते तसा पण येत नाही कोणाला. कॅमेरा समोर उभं राहून बोलायला सुद्धा डेअरिंग लागते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, इथं मी हे काल ब्लाऊज एक तयार केलं आणि बघा ह्याची मी सुंदर अशी लटकन सुद्धा इथे केलेली आहे. मी हा बॅक पार्ट तयार केला, म्हणजे पूर्णच ब्लाऊज मी तयार केले, पण आधी मी ना बॅक पार्ट तयार केल्यानंतर लटकन लावून घेतली. या लटकनचा फुल व्हिडिओ ना माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती तुम्हाला मिळेलच फ्रेंड्स, लवकर टाकेन मी. तर आता इथे मी पालकच्या पुऱ्या करण्यासाठी थोडीशी कणिक वगैरे मळून घेतली. इकडे तेल गरम करत ठेवले. मुलांच्या टिफिनसाठी मी पालकची म्हणजे पुरी करत होते. आता सकाळी म्हटलं म्हणजे दुसरं काहीतरी वेगळं वेगळं द्यावं लागते ना टिफिनला, सारखं सारखं तेच नाही. मग आता इथे बघा मी अशा प्रकारे मुलांच्या टिफिनला पालक पुऱ्या केल्या. तर इथे माझी दोन्ही सुद्धा मुलं तयार झालेली आहेत आणि आज हे चाललेत मुलांना सोडायला. हे नसले तर मग मी जाते, पण आज हे होते मग म्हटलं जाऊन या. बॉटल आतमध्ये ठेवायची. जावा, ते पप्पासने कापड द्यायला निघाली गाडी पुसायला. बाहेर चपलं विपला असतात. बरं बाळा, पप्पांच्याकडे दे. ठीक आहे, बाय बाय बाय. तर फ्रेंड्स, आता मुलं गेली आणि मी पण माझी कामं आवरून घेतली. देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मी आता आले मशीनकडे. सगळे फॉल मी धुवून घेते. साड्या आता फॉल लावायचे आहेत मला. तर बघा हे असे चुरगळ्यासारखे येतात, त्यामुळे मग याला छान आपल्याला धुवायचं आहे. तर धुण्यासाठी आधी मगमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे फॉल छान बुडवायचे 1-2-3 सेकंद आणि त्यानंतर छान पिळवून मग आपण जास्त उन्हामध्ये नाही, जिथं हवा फक्त येत असेल त्या ठिकाणी हे वाळत घालायचे. आणि त्यानंतर कोमट वाळल्यानंतर मग ह्यांना लगेच फोल्ड करायचं किंवा तुम्ही प्रेस करू शकताय. अशा पद्धतीने आपण हे फॉल करायचे. सगळे फॉल असे हातावर घेतलेत. आता याला मी धुते. फॉल वाळत घातलेले आहेत. गॅलरीमध्ये माझ्या थंड वारं येते, त्यामुळे आता इथे फॉल छान सुकतील. काल हे पूर्ण ब्लाऊज केले, तुम्हाला मी दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की कट केले. तर बघा इथे मी हे तयार करून घेतले. फक्त आता आपल्याला ही जी क्रॉसपट्टी आहे ना, ही क्रॉसपट्टी याची फोल्ड करायची. फोल्ड अशीच ठेवलेली. हा भाग झाला. त्याच्यानंतर हे सुद्धा असं पूर्ण करून घेतलं, लटकन वगैरे लावून. हा पण भाग ना मी बघा इथे पूर्ण करून घेतलाय. हा हे पण झालं आणि हे पण झालं. तर ते पुढचा गळा मी दाखवते तसा बनवला. हळूहळू तुम्ही आता माझ्यासोबत जोडले गेले ना, तुम्हाला तर सगळं हळूहळू शिकले. बघा इथे पुढचा गळा मी कसा तयार करते, अशा पद्धतीने तयार करत असते. हळूहळू शिकवेन मी तिथं दुसऱ्या चॅनेलमध्ये. चला, तर आता आपल्याला ना क्रॉसपट्टी जी आहे ना एक्स्ट्रा, नंतर फोल्ड करायचं आहे. सुरुवातीला आता मला ना काय करायचं आहे, ही जी आहे ना लटकन मी लास्टलाच लावते. व्हिडिओ थोडं लटकनचा करायचं होतं ना, म्हणून ती लटकन लावून घेतली.
साईडमध्ये असते. झालं. आता ह्याच्यावरती आपण टिपा मारून घेऊया. आता इथे हे जोडून घेतलेलं आहे. हे बघा मी अशा पद्धतीने जोडून घेते. ही जी साईड आहे ना वरती असते ना, तर ती मी ह्या साईडला म्हणजे कुठल्या साईडला जो पाठीतला भाग आहे ना त्या साईडला ते करते आणि त्याच्यावर एक टिप मारते. आता पुढे येणार नाही ते. हे बघा असं होतं. हे पाठी मला साईडला जाते. असं करते मी. छान दिसते ते. तर फ्रेंड्स, ह्या बाहीचा फुल ट्युटोरियल तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनेलवर भेटेलच. ही बाही कशी शिवायची तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी थोडं तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, इथे ब्लाऊज तयार झाले. ही बाही अजून याला फक्त फिटिंग करायचं आहे. बाकीचं मी इथं सगळं शिवून ठेवलंय. हे फिटिंग केलं की काम झालं. मला थोडंसं घाललं. हे बघ घातल्यानंतर मी याचा फोटो तुम्हाला दाखवतेच. राज, काय घेऊन आलास रे? पेरू? नाही. मग अमृत. अच्छा, अमृत. छान आहे. मन ना जरा छान आहे. छान आहे. गोडे मन ना बाळा. बहुत मीठा है. बहुत मीठा है. हाँ, मुझे तो बहुत पसंद है. ऍसिडिटी आहे ना मला, मी पेरू खाते ताई. तर फ्रेंड्स, तुम्हाला त्या लटकनचा सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ दाखवते. तर बघा आता मी इथे ना एका साईजमध्ये म्हणजे आता ह्याची किती उंची आहे आणि रुंदी आहे बघा. 9.5 उंची आहे आणि रुंदी आहे 5 इंच. तर अशा प्रकारे मी ना 4 पीस कट करून घेतले. आता ते पीस ना आपल्याला फोल्ड करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला टाकायची आणि उलट बाजू वरती. आता ह्याच्यावरती आपण पूर्ण भोवतीने टिप मारून घ्यायची. तर आता ते 4 सुद्धा पीस तयार झाले. आता आपल्याला असा याचा बरोबर सेंटर काढायचा आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं ते कट करायचं. बरोबर सेंटरलाच कट करायचं बरं, इकडे तिकडे कुठं नाही. तर आता आपल्याला थोडंसं ना कात्रीने ते कट करायचं आणि जी आतल्या साईडची बाजू आहे ना ती वरती काढायची. आणि तुम्ही साईडला सुद्धा थोडेसे कट्स पाडून घ्या म्हणजे ना आपल्याला कापड अगदी सरळ करता येते. तर बघा मी थोडेसे इथे कट पाडून घेते. आता सगळीकडे कट पाडून झाले आणि त्यानंतर मग आपण हे सरळ कापड असं करून घ्यायचं म्हणजे सरळ बाजू वरती करून घ्यायची. आणि बरोबर जे टोक आहेत ना तिथे तुम्ही पेनच्या साहाय्याने किंवा टेस्टरने थोडंसं टोक काढून घ्या. तर फ्रेंड्स बघा इथे 4 सुद्धा पीस आता कट झालेले आहेत. आणि आता आपण काय करायचं बघा. तर आता असे जे टोक होतात ना तर आपण ते पेनने थोडंसं सरळ करून घ्यायचं. तर आता हे 4 सुद्धा पीस इथे तयार झाले. आता आपण लटकन तयार करायला घेऊया. तर
तर फ्रेंड्स, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने इथं करायचं. एक साईड आहे आपण सुरुवातीला कापड सरळ करताना कट करून घेतलेली. त्यानंतर परत एकदा आपण ना असं फोल्ड करायचं आणि थोडंसं बरोबर सेंटरला ना कट करून घ्यायचं. आता कट झाल्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये दोरी टाकून घ्यायची. तर आता मी दाखवते तशा पद्धतीने करायचं. आता आपण सगळ्या पीसला थोडंसं कट करून घेऊया. तर आता फ्रेंड्स, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने करून आता इथे तुम्ही लटकन तयार करू शकताय. तर आता बघा, आता आपण अशा पद्धतीने दोरी टाकायची आणि त्यानंतर मग अशी घडी टाकायची. अशी घडी टाकल्यानंतर आपण एक इथे पिन लावून घ्यायची, म्हणजे दोरी इकडे तिकडे हलत नाही आणि लटकनसुद्धा तिरकी होत नाही. त्यानंतर आपण असं चॉकनीना तिरक्या आकारामध्ये अशी एक एक लाईन आखून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती मी टिप मारून घेतली. आता दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं. आता दुसऱ्या साईडला पण बघा, अशी दोरी बरोबर सेंटरला घ्यायची आणि इथे एक पिन लावून टाकायची दोरीला. आणि त्यानंतर मग आता त्या साईडला सुद्धा अशी टीप मारून घ्यायची अशी. आणि त्यानंतर बघा, इथे लटकन आपली तयार झाली. एकदम सोपी साधी पद्धत आहे. याचा फुल व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती टाकेनच, तिथं तुम्ही जाऊन बघू शकताय. शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तिथंसुद्धा मी सांगितले. तर हा फुल व्हिडिओसुद्धा मी टाकेन. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या लटकन तयार करून घ्यायच्या. तर बघू शकताय लटकन इथे पूर्ण तयार झाल्या. तर अशाच आपण 4-5 सुद्धा एका दोरीला लावू शकतो. तर इथे मी ब्लाऊजला सुद्धा लटकन लावून घेतल्या. तर बघा, आता उद्या ना आपण ह्या साडीचं ब्लाऊज शिवायचं. तर सध्या ट्रेंडिंगमध्ये जी बाई आहे ना, तर तो व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स. त्यामुळे ब्लॉगवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर फ्रेंड्स, मी आता ह्या ब्लाऊजला ना म्हणजे हुक वगैरे लावून घेते आणि तयार करून टाकते, फिटिंग वगैरे करून. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन झाला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.